येण्यासाठी गुरुचा आशीर्वाद लागतो. जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेणाऱ्या व्यक्तीला गुरु म्हणतात. माझी आई आहे, ती होते, डबा करते व शाळेत पाठवते. हिंदी हा विषय खूप छान शिकवतात आणि माझा तिसरा गुरु तो माझा मित्र. कोणत्याही अडचणीत माझी मदत करतो. आईने मला जन्म दिलेला आहे म्हणून ती गुरु आहे. माझे दुसरे गुरु बाबा आहे. गुरु बाबा आहे कारण त्यांनी मला बोट धरून चालायला शिकवलेले आहे. आज मी गुरुदिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे. पहिले गुरु म्हणजे माझे आई वडील व दुसरे गुरु माझे शिक्षक. माझ्या वर्ग शिक्षिका सौशल्य टीचर हा आम्हाला तिन्ही विषय आहेत त्या तिन्ही विषय खूप सुंदर शिकवतात. आम्हाला शिक्षकांचे आपल्या भाषेमध्ये आम्हाला समजून चौथीपर्यंत मला खरेदी करायच्या. त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवले. आम्हाला काही समजले नाही ते समजून सांगतात. भारताचे गुरुचे स्थान समजले नाही तर त्यांनी आमच्या भाषेमध्ये समजून दिले. माझ्याकडून हार्दिक गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री यह त्योहार वर्ष पूर्ण भारतवर्ष में आषाढ़ मास के शुक्ल पक्ष के दिवस में मनाया जाता है. मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते. आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात गुरु हे खूप महत्त्वाचे असतात. गुरु आपल्याला ज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशापर्यंत घेऊन जातात. Guru gives us a knowledge and show the right way to live. Today we are celebrating Guru Purnima, a very special day to thank and respect our teachers who have provided lights in our life. Its respect means remover of darkness. मैं आप सभी के समक्ष गुरु पूर्णिमा के बारे में कुछ अपने शब्द व्यक्त करना चाहूंगी. सबसे पहले मेरे सारे गुरुजनों को मेरी तरफ से गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं. आषाढ़ मास की पूर्णिमा के दिन बड़ी ही धूमधाम और आस्था के साथ मनाया जाता है. I am student from standard 10. Today we are here to celebrate Guru Purnima, a very special day to respect and to thank to all of the teachers who bring light in our lives. And Guru Purnima is also known as Vyas Purnima. It marks the birthday of Maharshi Ved Vyas. Purnima is the bond between the gurus and their students. Guru Sakshat Parabhuma Tasmai Shri Guru Renama. And also tell us what is good for us and what is not. They also tell us what will happen if we do this and what will happen if we do not. Which is dedicated to our gurus and teachers. We celebrate Guru Purnima as a mark of respect towards our gurus and teachers. See, in the darkness and who is not
आपल्याला हा शब्द ऐकायला मिळतो बघा, सन्माननीय व्यासपीठ. तर हा व्यासपीठ याचा अर्थ काय? हा जो विचार मंच आहे, या विचार मंचावरती जे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले जातात, त्या पीठाचं नावच व्यासपीठ आहे. प्रत्येक वर्णावरती रोज कोण ना कोणतरी भेटून आपल्याला चांगले वाईट असे धडे देऊन आयुष्यात नवीन काहीतरी शिकवत असतात. त्यातून कसं उभं राहायचं हे गुरुशिवाय आपल्याला कळत नाही. Or we celebrate it as a Vyas Purnima. Vyas was a guru. So who is guru? Guru is that person who removes darkness from our life and takes us towards brightness. मला घडवण्याचं काम आई वडील आणि त्यानंतर शिक्षक करतात. शिक्षक हे खरोखरच मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी काम करतात. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आपल्या सर्व घरातल्या लोकांचा आदर करा, शिक्षकांचा आदर करा. 2 वेळी सांगतो जोड्या म्हणा, आईस देव माना, वंदा गुरुजनाना, जगी भावने दुनिया, कर्तव्य श्रेष्ठ माना. छान छान शिकवतात, त्यांच्याबद्दल छान सांगितलं. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आमचे शिक्षक पण चांगलं काम करतायत आणि त्यांचं शिकवणं तुम्हाला सगळ्यांना आवडते. फक्त ते नुसतं आवडून उपयोग नाही, तर ते तुमच्या कृतीतून उतरलं पाहिजे. मग तुम्ही एक चांगले विद्यार्थी घडा, उद्याचे चांगले नागरिक घडा. एवढीच या आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळ्या शिक्षकांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. माझ्या पहिले गुरु माझे आई वडील यांना मी विनम्र असा अभिवादन करते. त्यानंतर माझे सर्व गुरु यांना मी नमस्कार करते आणि व्यासपीठावरील माझ्या सर्व गुरूंनाही नमस्कार करते. अभ्यास करून आपण उच्च स्थानावरती पोहोचूया हीच आमच्यासाठी खरी गुरुदक्षिणा असेल.